हाय सगळ्यांना, नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. त्याआधी सर्वांना जय बाळमामा, आपल्या सबस्क्राईब फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला जय बाळमामा. सर्वांना कशा आहात कशा नाही सांगत चला, तुम्ही सर्वजण कमेंट करत चला. त्या अगोदर व्हिडिओ कसं वाटतात कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगत चला, कमेंट करत चला. आणि व्हिडिओ कुठे स्किप करत जाऊ नका, पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा, जेणेपण करून तुम्हाला पण समजेल व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही. तर ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल काय आहे आणि काय नाही. तर थंबनेलवरून तुम्हाला पण समजलंच असेल व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये आज काय आहे आणि काय नाही तर तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळं व्हिडिओ कसे आहेत कसे नाही तर ज्यांनी पण आपले जे पण बघतायत त्यांना माहितीच आहे. कारण का शेतकरी म्हणल्यानंतर शेतातले व्हिडिओ टाकणार, इकडचे तिकडे म्हणजे घरचे शेतातले असेच व्हिडिओ टाकणार, सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा आता चला तर आपण सुरुवात करू. तरीसुद्धा शेतीतले व्हिडिओ टाकले मी. आमच्या काय थोडेफार रेसिपी आहात काय आहेत म्हणजे माझी पद्धत टाकली बरं का व्हिडिओमध्ये, असे की नाही. तर चला, चॅनल मोनो होण्यासाठी काही अडचणी आल्या का आपल्याला, तर असं थंबनेल आहे. तर जे पण यूट्यूबर आहेत, आता छोटे छोटे यूट्यूबर आहेत ते बरं का, माझ्यासारखे, अगदी माझ्यासारखे, की मोठे नाही म्हणत, माझ्यासारखे ते ज्यांना पण कोणाला कुठलीही माहिती नसताना आपण यूट्यूब चॅनल चालू केलं, खोललं आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकायला लागलो. आणि व्हिडिओ टाकत टाकत जो टप्पा आपण गाठला, तो टप्पा म्हणजे आपला चॅनल मोनो व्हायचा टप्पा, तो गाठला आपण, पार केला. कारण आपलं चॅनल मोनो झालं आहे सगळ्यांच्या ह्याच्यामुळं. तर छोट्या छोट्या ज्या आपण छोट्यातून शून्यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तर त्यांनाच माहिती आहे की जे पण छोटे यूट्यूबर आहेत, असे की आमच्यासारखे जे म्हणलं नाही का तुम्हाला, तर कुठली माहिती नसते बरं का. व्हिडिओ कसे टाकायचे, व्हिडिओ काय कोणते टाकायचे, म्हणजे काय करायचं काय नाही, कुठले सेटिंग कुठलं काहीही माहिती नसतं. अडचणी तर भरपूर येत राहतात. अक्षरशः इतकं घाबरल्यासारखं होतं की बासच, चॅनल मोनो होईपर्यंत लय भीती वाटते. मी एवढं मेहनत केली, मी एवढी कष्ट केलं, माझं चॅनल मोनो होतं की नाही, माझं चॅनल मोनो होतं की नाही, मोनोटायझेशन होतं की नाही, याची तर काळजी सर्वांना असते. कारण आपण खूप मेहनत केलेली असते, रात्रंदिवस म्हटलं तरी चालतंय, एवढी मेहनत केलेली असते. तर त्या मेहनतीचं कुठंतरी आपल्याला यश मिळायला पाहिजे अशी उत्सुकता लागलेली असते प्रत्येक यूट्यूबरला. जे पण व्हिडिओ टाकतात प्रत्येकाला, चॅनल ज्याच्या ज्याचं चॅनल आहेत त्यांना बरं का. तर माझं पण एवढंच सांगणं आहे की खरंच मला पण तीच आतुरता लागलेली होती, माझं चॅनल कधी मोनो होतं कधी मोनो होतं, याचीच मला पण एक ही खंत मनात अशी लागलेली होती की बाबा कधी मोनो होतं. एकदाशी मोनो झाले की टेन्शन नसते. मोनो होण्यासाठी बरंचसं काय आणि माटे अडथळे आहेत, आता त्या आपण बघू पुढेच किंवा पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये बघूच. पण मला ज्या अडचणी आल्या होत्या का, तर असं विषय तुम्ही म्हणसाल तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या का मोनोसाठी. तर बरेच म्हणजे सांगायचं म्हणलं तर मी वॉच टाईम करण्यासाठी लाईव्ह घेतली, व्हिडिओ झाले. तर तसे म्हणाले तर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काय यायचे, कधी नाही यायचे, कधी यायचे कधी नाही यायचे, असंच होत गेलं. आणि त्यासाठी पण लाईव्ह पण मी घेतली होती आणि मला सगळ्यांनी सपोर्ट केला, माझ्या यूट्यूब फॅमिलीने, माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीने सपोर्ट केला लाईव्हमध्ये हे. तर खूप छान असा सपोर्ट केला. तर खरंच मंडळी, तुमचा सपोर्ट असाच असू द्या, राहू द्या. आणि तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या ह्याच्यामुळे, तर आशीर्वादामुळे आणि आपल्या बाळमामांच्या आशीर्वादाने सुद्धा आपला चॅनल अगदी व्यवस्थितरित्या मोनो झाला. कोणतीही अडचण आलेली नव्हती मला मोनोसाठी बरं का. तर तुम्ही म्हणसाल अडचणी, तर कुठलीही अडचण आलेली नाही. मोनोला चॅनल टाकतो आपण अगोदर, परत 2 दिवसानं मोनो होतो चॅनल. तर अगदी व्यवस्थित